ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाचे वचन यशया ह्याचा अध्याय 41 9 ते 13 वचने. यशया अध्याय 41 9 ते 13 वचने. मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडिले आहे, तुझा त्याग केला नाही. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. पहा, जे तुझवर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुझशी लढणाऱ्यास तू धुंडाळीशील, पण ते तुला सापडावयाचे नाहीत. तुझशी युद्ध करणाऱ्यांचा नायनाट होईल. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिवू नको, मी तुला सहाय्य करतो. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वाद दे. ख्रिस्तातील माझे प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताची शांती, प्रीती आणि कृपा तुम्हा बरोबर असो. प्रियानो, यशया 41 9 ते 13 या वचनांमध्ये देवपित्याने आपल्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला आश्वासन दिलेले होते आणि त्याची खात्री करून दिलेली होती की मी तुला पृथ्वीच्या दिगंतापासून हात धरून आणलेले आहे आणि पृथ्वीच्या सीमांपासून बोलावलेले आहे. परमेश्वर या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो की तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडला आहे. विशेष म्हणजे मी तुझ्या बरोबर आहे, म्हणून भिवू नकोस, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे, ज्याच्यामध्ये अद्भुत व अद्वितीय सामर्थ्य आहे. तो देव. मी तुला शक्ती देतो आणि मी तुझे सहाय्यही करतो आणि माझ्या नीतिमत्तेच्या हाताने तुला सावरून धरतो. होय प्रियानो, हे वचन प्रभू येशू ख्रिस्तासाठी निश्चित होते. परंतु आज
हे तुमच्या आमच्यासाठी आहे. तेव्हा आपण खात्री करून घेऊया आणि विश्वास ठेवूया की खरोखर माझा स्वर्गीय पिता माझ्या सोबत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर प्रभू येशूने आपल्या शिष्यांना मत्ते 28 आणि 20 मध्ये अभिवचन दिलेले होते. काय अभिवचन होते ते? की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. त्याचप्रमाणे इब्रिकरासपत्र 13 अध्याय 5-6 वचनामध्ये देखील अभिवचन दिलेलं आहे की मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. मग असे जर असेल तर आम्ही धैर्याने म्हणावे की प्रभू मला खात्रीने सहाय्य करणार आहे, म्हणून मी भिणार नाही. प्रियानो, आपल्याला 1 वर्षाच्या बालकाप्रमाणे होण्याची गरज आहे. ते बाळ आपल्या आईच्या जवळ असताना किंवा आईच्या खुशीमध्ये असताना ते बाळ निश्चिंत असते. आपण जे नवीन जन्म पावलेले आहोत आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत, त्यांनी आपल्या स्वर्गीय पित्याजवळ असताना कुठल्याही परिस्थितीला भिवू नये. कारण वचन 13 मध्ये सांगितलेले आहे की मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नकोस, मी तुला सहाय्य करतो. प्रियानो, हे अभिवचन आज आपल्यासाठी आहे. तेव्हा न भिता न घाबरता आपण प्रत्येक जण येशू ख्रिस्तासाठी जीवन जगूया. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, आभारी आहोत तुझ्या विश्वासूपणासाठी आणि तुझी जी उपस्थिती आमच्या बरोबर सदैव असते त्यासाठी मनापासून आभारी आहोत. कारण तू आम्हाला भित्रपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, संयमतेचा आणि प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. तू आम्हाला सहाय्य कर की आम्ही न भिता तुझ्या सोबत राहून तुझं गौरव करावं, तुझं कार्य करावं आणि तुझ्यासाठी जीवन जगावं. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.